नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी कुमार भारती या विषयातील कृतीपत्रिका म्हणजेच प्रश्नपत्रिकेचा आराखडा आज आपण समजावून घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्व प्रश्नांचा व्यवस्थित अभ्यास करून उत्तम गुण मिळवता येतील। सर्वात प्रथम आपण विभाग 1 गद्य विभाग या कृतीचा अभ्यास करूया। ही कृती पूर्ण 18 गुणांची आहे। यामध्ये पठित गद्य अ विभाग, अ मध्ये 7 गुणांसाठी एक पठित विभाग पॅराग्राफ असतो। हा पूर्ण पॅराग्राफ तुम्ही व्यवस्थित वाचून त्यावरील प्रश्न सोडवले तर 7 गुणांपैकी 7 गुण तुम्ही सहज मिळवू शकता। आ सुद्धा आपला पठित म्हणजेच पाठ्यपुस्तकातीलच उतारा असतो। त्यावरील सर्व प्रश्न व्यवस्थित सोडवले तर ते 7 गुणही सहज मिळवू शकता। आणि ई हा जो उतारा आहे हा अपठित असतो। अपठित म्हणजे आपल्या पाठ्यपुस्तकातील नसतो। हा 4 गुणांसाठी विचारला जातो। तर या ठिकाणी मात्र तो उतारा जर तुम्ही 2दा वाचला तर सहजपणे 4 गुण मिळवू शकता। असे एकूण आपण विभाग 1 मध्ये 18 गुण सहज मिळवू शकतो। त्यानंतर आहे विभाग दुसरा। विभाग दुसरा म्हणजे पद्य, हा 16 गुणांसाठी आहे। याच्यामध्ये अ आणि आ असे 2 कृती असतात। अ मध्ये कविता प्रत्यक्ष दिलेली असते आपल्याला। त्या कवितेच्या आधारावरती सूचनेनुसार जर आपण कृती सोडवली तर 8 गुण आपल्याला मिळतात। आ जो आहे त्यामध्ये मात्र आपल्याला कवितेची 2 नावं दिलेली असतात। त्यातील एक कविता आपण निवडायची आणि त्या संबंधीच्या कृती सोडवल्या तर तिथे सुद्धा 8 गुण म्हणजे एकूण विभाग 2 मध्ये आपल्याला 16 गुण मिळू शकतात। त्यानंतर आपण विभाग 3 स्थूल वाचन याकडे येणार आहोत। स्थूल वाचन हा जो विभाग आहे हे एकूण 4 धडे आपल्या पाठ्यपुस्तकात असतात। 6 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला असतो। यातील 3 कृती आपण व्यवस्थित सोडवल्या, 3 पैकी 2 कृती आपण व्यवस्थित सोडवल्या तर 6 गुण आपल्याला मिळतात। हा एकूण झाला 40 गुणांचा पेपर। आता पुढचा जो भाग आहे विभाग 4 हा आपला व्याकरणांवर आधारित असतो। त्यातही अ आणि आ, अ जो आहे हा व्याकरण घटकांवर आधारित कृती असते, ही 8 गुणांची असते। आणि आ जो आहे भाषिक घटकांवर आधारित असते, 8 गुणांची। एकूण आपल्याला 16 गुण आणि आपल्याला मराठी प्रश्नपत्रिकेमध्ये हे 16 गुण आपण सहज मिळवू शकतो। 16 पैकी 16 आपल्याला मिळालेच पाहिजे। त्यानंतर आपण विभाग 5 कडे येऊया। विभाग 5 आपण जर सगळ्या गुणांचा नीट अभ्यास केला तर या विभाग 5 ला 24 गुण आहे। 18, 16, 6 आणि पुढचे 16, त्याच्यानंतर हे 24 गुणांचा हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आपण सगळ्यांनी मिळून जर याच्याकडे व्यवस्थित लक्ष दिलं तर आपल्याला 24 पैकी जास्तीत जास्त गुण सहज मिळवता येतात। आता याच्यामध्ये अ आहे पत्रलेखन। याच्यावरती 2 प्रकारची पत्र तुम्हाला दिलेली असतात। आपल्याला जे सोपं वाटेल, सहज लिहिता येईल ते पत्र तुम्ही लिहायचं किंवा त्याला और असतं सारांश लेखन। आता सारांश लेखनासाठी जो उतारा आहे तो उतारा आपल्याला अपठित म्हणून जो आहे ई भाग तोच इथे वापरायचा आहे किंवा त्यावर आधारित सारांश लेखन आपल्याला करायचं आहे। दोन्हीपैकी एक कृती सोडवायची आहे, गुण आहे 6। त्याच्यानंतर आ मध्ये आपल्याला 2 कृती सोडवायच्या आहे, एकूण गुण त्याचे 10 आहे। जाहिरात, बातमी लेखन आणि कथा लेखन यापैकी तुम्ही स्वतः निवडायचं की मी छान कोणतं लिहू शकतो। तुम्हाला जर उत्तम प्रकारे जाहिरात लिहिता येत असेल तर अवश्य जाहिरात लिहा, बातमी लेखन चांगलं करता येत असेल तर बातमी लिहा आणि सगळ्यात सोपं तर कथा लेखन आहे। हे तुम्ही करू शकता आणि 10 गुण मिळवू शकता। त्यानंतर ई आहे सगळ्यात महत्वाचं, जो आपण पूर्वीपासून करत आलेलो आहोत, लेखन कौशल्य म्हणजेच निबंध। आता निबंध ही 3 प्रकारचे आहेत। एक आहे प्रसंग लेखन, दुसरं आहे आत्मकथन आणि तिसरं आहे वैचारिक। जे योग्य वाटेल त्याच्यावरती तुम्ही सहजपणे एखादा निबंध लिहू शकता आणि निबंधाला एकूण 8 गुण आहे। निबंधाचा विषय व्यवस्थित समजला की तुम्ही सहजपणे हे पूर्ण निबंध लिहू, याच्यापैकी एक पूर्ण निबंध लिहू शकता। अशी
एकूण ही 80 मार्काची आपली कृतीपत्रिका आहे. जर सगळ्या प्रश्नांचा व्यवस्थित आपण अभ्यास केला तर 80 पैकी उत्तम गुण, जास्तीत जास्त गुण तुम्ही आरामात मिळवू शकता. थँक्यू.